तर पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग्समध्ये. मी तौसिफ गडकरी. आज पाहायला गेलं तर आज एक दुःखद दिवस पाटणसाठी, कारण आपल्या पाटण तालुक्यातील पिपळुशी गावचे श्री बाळकृष्ण निकम आसाम येथे देश सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एक चांगलं व्यक्तिमत्व साळुंखे हायस्कूलचे आमचे माजी विद्यार्थी आणि सर्वांना घेऊन चालणाऱ्या एक मनमोजी आमचा फौजी आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पाटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. असे देव त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, त्यांचे पाठबळ वाढवो. आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सामील आहोत. नक्कीच देशसेवा बजावत असताना आपल्या परिवाराची, आपल्या घराची काळजी न करता आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या देशाचे फौजी शहीद होतात. पाहू शकता, पाटणमधून रॅली निघालेली आहे. अनेक असं दुःखद असं वातावरण. प्रत्येकजण, प्रत्येक धर्मातील, प्रत्येक जातीतील माणूस जणू काही आपल्या घरातलाच कोणीतरी गेल्याप्रमाणे प्रत्येकजण या दुःखात सामील आहे. नक्कीच आयुष्यात जगतात भरपूर जण, पण असा मेल्यानंतर पण मानसन्मान मिळावा असंही त्यासाठी भारतीय सेनेत, भारतीय फौजमध्ये आपलं आयुष्य खपावं लागतं. अशी भरपूर जणांची इच्छा असते की भारतीय सैन्यात दाखल होण्याची, पण प्रत्येकाला ते सौभाग्य, ते नशीब लाभत नाही. नक्कीच त्यासाठी गेले जन्मी काही ना काहीतरी चांगले कार्य करावे लागतात. आणि सातारा आपला जिल्हा म्हटले की सैनिकांचा जिल्हा. हजारो मुले दरवर्षी फौजमध्ये दाखल होतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं आणि आपल्या संरक्षणासाठी वेळ पडली की आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी पण तयार असतात. असा आमचा हा शूरवीरांचा जिल्हा, सातारा जिल्हा, फौजींचा जिल्हा, आमचा सातारा जिल्हा. नक्कीच हे सौभाग्य आम्हाला लाभलं. आम्ही अशा जिल्ह्यात जन्म घेतला जिथे लहानपणापासूनच भारतीय सैन्यात जाण्यासाठी बाळकडू पाजला जातो. आमचं पाटण असू दे किंवा संपूर्ण सातारा जिल्हा असू दे, आज सैन्य दलात दाखल होण्यासाठी भरपूर मुले तयार असतात. असा हा सुंदर आमचा जिल्हा. नक्कीच इथं आशा व्यक्त करतो अजून भरपूर मुले सैन्य दलात दाखल होतील. पाहू शकता, पाटणमधून रॅली निघालेली आहे आणि पाटणमधून
लायब्ररी चौकमधनं BDC कॉलेज मार्गे ही रॅली पिंपळशी येथे निकम साहेबांच्या घरी येऊन आणि तिथून अंत्यविधी यात्रा निघून त्यांना आपण जड अंतकरणाने निरोप देत आहोत. नक्कीच आमचा एक चांगला मित्र, एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे मित्रांनो. याचं दुःख आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्यासारखं एक देशासाठी चांगलं कार्य करण्याचं बळ आपल्या सर्वांना मिळो अशी जेथे आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठीमागे संपूर्ण पाटण तालुका उभा राहावं इथंच ही इच्छा व्यक्त करतो. थँक्यू मित्रांनो. आज काही जास्त बोलता आलं नाही. नक्कीच एक आज दुःखद घटना घडलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ करण्यास मन नव्हतं. तरी पण जड अंतकरणाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मिस यू भावा. थँक्यू. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू मित्रांनो. आभारी आहे.